झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात दुष्काळी परिस्थिती पाहून चारा छावणी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। मात्र आता चारा छावण्यांचा पैसा लाटण्यासाठी या छावण्या उभारण्यात आल्याचं समोर आलंय। काल आम्ही सांगलीमध्ये चारा छावणीमध्ये कसं गोलमाल सुरू आहे ते दाखवलं होतं। आता नेते मंडळी चारा छावण्यांच्या नावावर सरकारी तिजोरीवर डल्ला कशा प्रकारे मारतायत याचा सोलापूरमध्ये पर्दाफाश झी 24 तासनी केलाय, बघूया। हा हिरवागार परिसर आहे सोलापुरातला। सांगोल्यात चांगला पाऊस झाल्यानं 80% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। हीच परिस्थिती दक्षिण सोलापुरातही आहे। गुंजे गावात चांगला पाऊस झाल्यानं ओढे भरून वाहत आहेत, बांध भरले आहेत। 4000 एकरापैकी 3500 एकरावर हिरवेगार ऊसाचे पीक आहे। ऊस उत्पादकाचं माहेर अशी गुंजे गावची ओळख। मात्र असं असतानाही गुंजे गावात जनावरांच्या 2 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत। समाधानकारक पाऊस हिरवाई असताना देखील गावात दोन्ही ठिकाणी चारा छावणीची गरज काय असा प्रश्न साऱ्यांना पडला असणार। गुंजे गावात याचाच पंचनामा झी 24 तासनं केलाय। हे दृश्य पहा, गावात एक नाही तर 2 जनावरांच्या छावण्या। मात्र जनावरं आहेत फक्त 30 ते 50। प्रत्यक्षात अशी परिस्थिती असताना सरकार दरबारी नोंद आहे ती 550 ते 500 जनावरांची। या दोन्ही छावण्या काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत। आमदार साहेबांच्या वरदहस्तामुळे छावण्या बंद केल्या जात नाहीयेत। सर्व्हेच्या वेळी अधिकारी छावण्या प्रमुखांना कल्पना देत असल्यानं 50 जनावरांची संख्या भाड्यानं जमवाजमाव करून 500 होते। ऐका कशा प्रकारे पटसंख्या भरली जाते। काय लावलं नाही म्हणजे बारकोड असतो कानाला, कानाला बारकोड असतो ती लावायला पाहिजे। अजून म्हटलं तर हे करावं बारकोड दिलं नाही का हे अजून ती काय दिलं बारकोड ती का कानाला काय लावलं। परवाच 500 कशी काय होते, परवा तिकडे 500 तिकडे 500 कसं आणलं तर म्हणजे प्रत्येक खरं सांगितलं राहतं। तपासाच्या अगोदर किती होते? एवढीच आहेत तेवढी त्याच्या 20-25 असतील। तपासानंतर बघ वाढली किती तपासायला किती आले ते? काउंटिंगच केलं नाही त्यांच्याबरोबर। काउंटिंग केलं नाही केलं की विदाउट काउंटिंग केलेलं आहे। आपली काउंटिंग साहेब आलता ना त्यांनी सांगितलं सगळं लॅपटॉप आहे, त्यांनी ते फोटो साईड सगळे गुरं ते मोजमाप करून लॅपटॉपमध्ये ते फिट करून ठेवतो, तेच दौरा सगळं खालवर करून त्यांनी कसं माहिती का अगोदरचा आकडा कमी होता, अचानक आकडा जास्त मग त्याचे टार्गेट घालून बाउंड्री ठेवतो। दुष्काळी परिस्थितीचा आरडाओरड करत सरकारमधल्या नेत्यांनी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या खऱ्या। मात्र गुंजेगाव आणि सांगोल्यातल्या या छावण्यांचा पंचनामा पाहून जनावरांच्या चाऱ्याचा पैसा कुणाच्या घरी। झी 24 तास एक पाऊल पुढे।